जळगाव जामोद येथील दादासाहेब ठाकरे सहकारी सूतगिरणीमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या श्रीराम सुशील यांच्या श्रीकृष्ण नावाच्या मुलाने घवघवीत यश संपादन केले आहे। गिरणी कामगार श्रीराम सुशील यांचा मुलगा डॉक्टर श्रीकृष्ण देशातील सर्वोच्च मुलकी सेवेतील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC परीक्षेत 155वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाल्याने जळगाव जामोद तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे। जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातून पहिला IAS होण्याचा बहुमान प्राप्त केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। डॉक्टर श्रीकृष्णाचे वडील श्रीराम सुशीर हे संग्रामपूर तालुक्यातील सावळी या गावचे रहिवासी आहेत। एक सूतगिरणी कामगार म्हणून आपले गाव सावळी येथून ते 1984 मध्ये जळगाव जामोदला आले। सूतगिरणी बंद झाल्यावर त्यांनी गावी परत न जाता दुग्ध व्यवसाय सुरू करून आपल्या मुलांना शिक्षण दिले। त्यांच्या दोन्ही मुली शिक्षिका, 2 मुलं डॉक्टर व मुलगा श्रीकृष्ण यांनी सुद्धा MBBS ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली व चिकाटी व दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तो आज IAS झाल्याने सुशीर परिवारासह संपूर्ण जळगाव जामोद शहरवासियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे। MCN न्यूज परिवाराच्या वतीने IAS डॉक्टर श्रीकृष्ण व संपूर्ण सुशीर परिवाराचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाडे, जळगाव। तुमचा मुलगा कलेक्टर झाला तर तुम्हाला कसा आनंद वाटतो? मला असा आनंद वाटतो की आमचा आनंद गगनात मावत नाही एवढा आनंद झालेला आहे आम्हाला। तर तुम्ही म्हणजे मुलाचं शिक्षण म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण फक्त 5वा वर्ग पास आहे। मग तुम्ही मुलांना कसं घडवलं? मुलांना मी 10-10-84ला सूतगिरणीमध्ये जळगाव जामोद येथे कर्मचारी म्हणून ऑफिस जॉईन केलं होतं। त्यानंतर मी हाताची दूध व्यवसाय म्हणून त्या मुलांनी मी दूध व्यवसायाला सहकार्य केलं। दूध व्यवसायाला सहकार्य करीत 2 मुली आज शिक्षिका आहेत, 2 मुली डॉक्टर आहेत। हा मुलगा MBBS डॉक्टर झाला। त्याचं माझं त्याच्याबद्दल एवढंच होतं की मी MBBS डॉक्टर झाला पाहिजे, माझं हे मत होतं। पण त्यानं माझे शब्द पाळले आणि MBBS केलं। पण त्याला MBBS झाल्यानंतर तो म्हणे मला पूर्ण माझ्या मतानुसार करू द्या। पण त्यानं त्याच्या प्रयत्नानुसार त्यानं UPSCची परीक्षा दिली आणि त्यातून त्याचं यश संपादन केलं। आज बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव तालुक्याचा विचार केल्यास खरंच हा जो एक गौरव आहे, याचा पहिला मानकरी तुम्ही ठरले। नेमकं हे यश संपादन करण्यासाठी तुम्ही कसे परिश्रम घेतले? नमस्कार, माझं नाव श्रीकृष्ण आहे। माझं प्राथमिक शिक्षण दिनयुरा हायस्कूल जळगावमध्ये इथं झालं। त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी RLT कॉलेज अकोला इथं गेलो होतो आणि त्यानंतर मी MBBS केलं इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून। त्यानंतर मी जॉब करत UPSCची प्रिपरेशन स्टार्ट केली होती। मी सध्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल खडकीला पुण्यामध्ये जॉब करतो ॲज अ कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर। आणि जॉब करत मी जेव्हा दिलं तरी माझी दुसरी मुलाखत होती आणि दुसऱ्या मुलाखतीमध्ये माझा 155वा रँक आला आहे भारतातून। त्यामध्ये मला IAS हे भेटून गेलं। या स्पर्धा परीक्षेची जी मुलं तयारी करतात त्यांना तुम्ही काय एक मार्गदर्शन काय करू शकतात की आता बऱ्याच मुलांना UPSC खूप कठीण आहे असं वाटतं, परंतु तुमचा अनुभव काय नेमका? माझं असं म्हणेल की UPSC कठीणपेक्षा UPSCच्या गायडन्सपेक्षा मिसगायडन्स जास्त झालेला आहे, त्यामुळे मुलं भरकटतात। पण जर आपण UPSCचा पॅटर्न बघितला, त्याचे सिलेबस बघितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचं ॲनालिसिस बऱ्यापैकी केलं आणि जे लागतं आहे, समजा प्रिलिम्सच्या स्टेजला तुम्हाला MCQ सॉल्व करायचे आहे तर तुम्ही MCQची भरपूर प्रॅक्टिस केली। मेन्सच्या स्टेजला तुम्हाला पेपर लिहायचे आहेत तर तुम्ही लिहिण्याची खूप प्रॅक्टिस केली आणि इंटरव्ह्यूसाठी खूप जास्त मॉक इंटरव्ह्यू जर दिले तर त्याची नक्कीच मदत होईल। आणि एक प्रॉपर गायडन्स, चॅनललेस गायडन्स, मी असं नाही म्हणलं की तुम्ही क्लासेस लावायलाच पाहिजे, मी स्वतः पण क्लासेस केलेले नाही आहे, पण तुम्हाला जर कोणी गायडन्स करत असेल ते प्रॉपर गायडन्स असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता। आता तुम्ही समाजासाठी याच्यापुढे कशी सेवा देऊ इच्छिता? नक्कीच माझं असं असेल की मी हेल्थकेअरमधून येतो, माझं MBBS झालेलं आहे, तर आरोग्याबद्दल मला एक जवळची हे राहील ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतरही। त्यासोबतच माझं एज्युकेशनवर पण भर राहील। मला आरोग्य आणि शिक्षण या खात्यामध्ये काम करायला खूप आवडेल। काही समाजात काही परिवर्तन घडवण्यासाठी आज जिकडे तिकडे करप्शन आहे तर तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुमचे विचार काय राहतील?
माझं असंच राहील की मी ऑलरेडी MBBS होतो, तर माझ्या गरजा खूप कमी आहे. मला MBBSमधूनही जेवढं भेटत होतं त्यामध्ये मी समाधानी होतो. तर मी असं म्हणेल की एका रात्रीमध्ये कुठलाच बदल घडून येणार नाही आहे. तर हळूहळू मी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेल्यानंतर मला तिथची परिस्थिती बघून मग त्याच्यानुसार ॲडजस्ट होऊन मला कामं करावं लागेल. पण माझी नक्कीच हे माझं निश्चय राहील की मी करप्शन फ्री, माझा ज्या डिस्ट्रिक्टमध्ये मी काम करेल तो डिस्ट्रिक्ट करप्शन फ्री असला पाहिजे.